गाइज वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. आणि आज फुल टूप वातावरण पावसाचं झालेलं आहे. कारण की काही चेंजेस नाही आहे. फक्त तेवढे 2-3 दिवसच वातावरण एकदम फ्रेश होतं. बाकीचे दिवस पाऊसच होता. सो जाऊ दे, चांगली गोष्ट आहे. पण सगळे आपले व्यवसाय ठप्प झालेले आहेत. म्हणजे काहीच नाही, वातावरण म्हणजे बाहेर कोणतेच काम नाही चालू आपलं. पावसामुळे सगळं बंद आहे. आणि चला मग आता घरी बसल्या बसल्या काहीतरी ब्लॉग करू म्हटलं. 2 दिवस तर काय आपले ब्लॉग नव्हते. एक तर शूट होता आपला, त्यामुळे तो अपलोड झाला नेक्स्ट डेला. पण तो नेक्स्ट डे होता, त्याला काय अपलोड झालेलं नाही आपलं. बाकीच्या याला म्हणजे हे काही नाही. आणि टोटल म्हणजे आबळ भरून चाललंय, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आणि आपल्याला तसं काही काम नाही आज दुसरं. एकदम बाकीचे काम. नांगर आपल्या दुसऱ्या ट्रॅक्टरसाठी होता, तो ठेवलाय आपण इथं सध्या तरी. आणि आपल्याला एक वेल्डर पाहिजे. जर कोणाकडे असेल आपल्या सबस्क्राईब मध्ये तर मला नक्की कळवा. याच्यामध्ये लुटाळणार बहुत चालू आहे. आम्हाला घराच्या बाहेर नाही नसते सगळे फुल पाऊस चालू आहे इकडं. इतका खतरनाक पाऊस चालू आहे ना, डेंजर. इतकं पाणी राहिले बस विशेष नाही घ्यायचं. तुम्ही पाहू शकताय सकाळपासून असं चालू वातावरण फुल टू. एवढा जोरात पैसे नाही घ्यायचा. तो काय खतरनाक पाऊस चालू, खतरनाक. आणि बसलोय त्याच्यामुळं सकाळपासून येत चाललं दिसतं. तिकडून तिकडून मत. आणि याला खाली करून ठेवलंय, याच्यात पाणी जाऊ राहिलंय. याच्यात पुढच्या सिलेंडर मग पाणी जातो. काय माहिती पाणी होतं जमा आत लावून चालतो आणलाय तिथून. काल पाणी काढलं ते आपले नाही काढला. मागचे बंब हे होत ते पुढच्या एअर काढ लागल. पुढचा तेवढा बाहेर आलाय. एअरने काढलं होतं, ऑटोमॅटिक निघत आहे बाहेर. प्रेशर बनला काय त्याच्यात, एअर बबल झाले असते ना आतमध्ये. एअर काढला का नीट होऊन जाईल. तिकडं पहा काय एकदम काळ असंच काळ किती झालंय. तिकडे किती पाऊस चालू असेल, डेंजर. रस्ते दिसत नाही कचऱ्यामुळे एवढा आवाज येतोय. आपण गेटात लावून घेतलाय. आत तिकडला पण त्या टाईपचा जास्त आणि परत येणार 100%. बाहेर राहायचं काही वाटत नाही आमच्या, तरच घरच्या घरीच ब्लॉग आहेत. सध्या बाहेर जायचं आम्ही टाळू राहिलो, कारण जेव्हा आमच्या कडी काठीचे सगळे रस्ते बंद होऊन जातात. घरी यायला प्रॉब्लेम होतो, मग त्याच्यामुळे बाहेर जायचं नाही. बाहेर पाऊस उघडल्यावर तवर काही नाही, तवर फक्त पावसाचा आनंद घ्यायचा. आणि इथून गावातून घर त्यामुळेच करायचं फक्त. बाकी कुठंच नाही यायचं. पुढं हाल करून घ्यायचं आता डोळा नाही जेवणी आला मोठा पूर. मग कुठलं ना मी कोण तिकडं इथून शेवगावची पुढं आला का ते ढोरानं दिली पुढं पण येत आहे पाणी रस्त्यावर. सो गाईज थांबला पाऊस. लई तर लई 15-20 मिनिटं, त्यांनी 15 अर्धा तास चालले दादा भाऊ. 15-20 मिनिटं त्यांनी कार्यक्रम लावला. सगळं झालं. परत बाजूला राहिलं दादा. थांबा जाऊन दे. हा
काय ते घरी जाऊ शकता तुम्ही, परत येण्याच्या मार्गावर दिसतो देव वाढला बरं का. तुम्ही जर काही आणलं नाही जर्किंग बिर्किंग काही आणलं नाही. सो गाईज खतरनाक असा हे चालू आहे. तर गाईज पाऊस भरपूर असल्यामुळे तर आपलं काही नियोजन कुठं नाही, फक्त घर कंपनी बस. आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. तर आपल्या ब्लॉगमध्ये कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.